नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल झोपळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा कृषी विभाग, कळवण. आपलं बऱ्याच दिवसापासून भेट नव्हती, त्या निमित्ताने आजचा एक व्हिडिओ आपल्यासाठी मी आज बनवते. आज एकंदरीत आपल्या तालुक्यातली परिस्थिती जर बघितली तर सगळ्यांचेच रोपं जवळपास आपण बऱ्यापैकी काही लेट झालेले आहेत आणि बऱ्याच लोकांची पेरणी कांद्याची रोपाची ही आता बऱ्यापैकी पूर्ण होते. तर त्या अनुषंगाने काही तुम्हाला थोडीफार मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे आपण जे रोप व्यवस्थापन आता ह्यावेळेस करतोय, आता पाऊस पूर्णपणे निघून गेला आहे. पावसाचं कुठेही काही आता म्हणजे पाऊस येण्याची शक्यता ही फार धूसर आहे. दुसरी गोष्ट, आता जे काही आपण रोप आपण टाकलेलं आहे, तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काही 2-3 अडचणी महत्त्वाच्या येणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला सांगतो. ह्या एवढ्या लेट पावसाच्या म्हणजे पाऊस खूप जास्त अति झाल्यामुळे जमीन ही बरीचशी ओल जमिनीमध्ये होती आणि वापसा कंडिशन ही बऱ्यापैकी नव्हती. आता कुठंतरी शेतं हे कोरडे झालेत आणि अजून जरी जास्त खोल जर आपण थोडं माती जर काढली, त्या ठिकाणी आपल्याला ती माती ही कुठंतरी ओली दिसते किंवा त्या ठिकाणी बुरशी आलेली दिसते. तर याचा थेट परिणाम आपल्या कांद्याचं जे आपण बियाणं ज्या वेळेस टाकलेलं आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत बी सांगितलं की आपल्याला बीज प्रक्रिया एक तर ट्रायकोडर्माची करायची. याच्यासोबत आपल्याला कुठलंही जर्मिनेटर आपण तुम्ही वापरू शकता. ते नसेल तर तुम्ही नुसती ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली तरी सुद्धा ती चालते. त्याच्यानंतर दुसरी उपाययोजना आपण सांगितली होती की ज्यावेळेस कांद्याचं रोप एवढं उगून येईल, उगून आल्यानंतर त्यावेळेसच्या स्थितीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात रोपं मरण्याचे चान्सेस हे होऊ शकतात. त्याला प्रामुख्याने एक महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीतली जी रायझोक्टिनिया नावाची जी बुरशी आहे, ती बुरशी ही डायरेक्ट त्या मुळ्यांवर अटॅक करणार आणि अटॅक केल्यामुळे काय होईल का ती कुठेतरी कांद्याचं रोप हे कलणार किंवा पिवळं पडणार. तर हा प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसू शकतो. पण जर आपण ट्रायकोडर्मा जर वापरलेला असेल ब्रेस प्रक्रिया करताना, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही अडचण फार म्हणजे कमी प्रमाणात येऊ शकते. दुसरं महत्त्वाचं असं का रोप जसं जसं उतरून येईल त्यानंतर आपण काय करतो का लगेच तणनाशक मारण्याची घाई करतो. तणनाशक मी आपल्याला सांगतो की 21 दिवस झाल्याशिवाय, रोपाच्या वाढीला 21 दिवस झाल्याशिवाय आपल्याला तणनाशक हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मारायचं नाहीये. तणनाशक जर वापरायचं झालं तर त्याचं प्रमाण सुद्धा आपण एकदम कमी ठेवा. जर तणाचं प्रमाण कमी असेल त्याच्या हिशोबानेच तुम्ही हे तणनाशक वापरा, कारण की त्याचा सरळ सरळ परिणाम हा त्या पिकाच्या वाढीवर होत असतो. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या आळवण्या किंवा आपल्याला ड्रिपने किंवा स्प्रिंकलरच्या आपल्या रेन पाईपने किंवा फवारणीतने आपण जर काही स्प्रे घ्यायचे असतील, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा स्प्रे म्हणजे तुम्ही ह्युमिक ॲसिड, जे 98% जे ह्युमिक ॲसिड असतं चिलेटेड मधलं, जे पाण्यात विरघळून ते डायरेक्ट आपण त्या रोपांवर देऊ शकतो. त्याच्यासोबत तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक कुठलेही घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण जे ट्रायकोडर्मा विरडी तुम्हाला सांगितलं होतं ते, किंवा ट्रायकोडर्मा आणि जे इतर जे कुठले आपले जैविक बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही वापर करू शकता. ट्रायकोडर्मा जर तुम्हाला वापरायचं असेल तर ट्रायकोडर्माचा आपल्याला दिलेल्या याच्याप्रमाणे 120 ml एका पंपाला तुम्ही घेऊन ती डायरेक्ट दाट फवारणी करू शकता. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याला 2-3 बुरशीनाशकाची फवारणी ही अवश्य करा, कारण की बुरशीनाशक जर तुम्ही वेळेवर फवारलं तर जमिनीतली बुरशी ही अटॅक कमी करेल आणि रोपाची वाढ ही चांगली होईल. ह्युमिक ॲसिड दिल्यानंतर ह्युमिक ॲसिडमध्ये काय होतं का रोपांची वाढ ही अतिशय चांगल्या पद्धतीने होत असते आणि ती वाढ होत असताना सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ह्युमिक ॲसिडचं हे चांगलं मोठं काम त्या ठिकाणी दिसू शकतं. जमिनीची सुपीकता देखील वाढवण्याचं काम हे ह्युमिक ॲसिड करत असतं. फक्त बाजारामध्ये चेक करून घ्या आपण का ह्युमिक ॲसिडची टक्केवारी किती, 5% पासून तर ते 98% भेटतं. जास्तीत जास्त ज्याची टक्केवारी असेल त्या ठिकाणचंच तुम्ही ह्युमिक ॲसिड घ्या. त्याच्यातलं ह्युमिक ॲसिड तुम्ही जर पावडर फॉर्ममध्ये येतं किंवा थोडंसं सॉलिड असतं, काही पाण्यात लवकर विरघळतं, काही लवकर विरघळत नाही, तर अशा पद्धतीने आपण ते सगळं याच्यात घेऊ शकता. तिसरं, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर जसे बुरशीने काही आपल्या रोपावर परिणाम होतात, तसेच काही कीटक सुद्धा असतात का जे सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत ज्यावेळेस रोप 25-30 दिवसाच्या आसपास येतं आणि त्यावेळेस मग बारीक थ्रिप्स असतील, मावा असेल किंवा जे पांढरी थ्रिप्स दिसतात, काळे थ्रिप्स दिसतात, त्याच्यामुळे काय त्या रसशोषक किडी असतात त्या, आणि त्या किडी काय करतात त्या पातीवरची रस शोषण्याचं काम करून त्याच्यातलं अन्नद्रव्य शोषून घेतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं का परिणामी ते कुठेतरी पिवळं पडतं. मग आपल्याला कन्फ्युजन असतं का नेमकी बुरशीनाशक मारायचं का कीटकनाशक मारायचं. तर यावेळेस तुम्ही एक कीटकनाशक सुद्धा चांगले वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कुठले चांगले एक कीटकनाशक घेऊन त्याच्यापेक्षा सरळ सोपं कीटकनाशकावर न जाता आपण जर निंबोळे आर्क, नीम आर्क 1000 ppm किंवा 10,000 ppm तुम्ही जर ते घेतलं आणि ते आणून फवारलं तर त्याचा सुद्धा उत्तम रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो.
तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर 30 दिवस झाल्यानंतर आपल्याला साधारणतः एखादं चांगलं कुठलं तरी खत त्याला देणं आवश्यक आहे. त्याची वाढ चालू असताना त्याला अन्नद्रव्य उपलब्ध झाले पाहिजे म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं का मायक्रोरायझा आणि सोबत त्याच्यामध्ये DAP असं घेऊन तुम्ही जर एकत्र थोडंसं टाकलं तर त्याच्यातलं तुम्हाला वाढ ही चांगली होऊ शकते. कारण की अन्नद्रव्याच्या उपलब्धता जर त्याला जास्त झाली, मायक्रोरायझा ते एक काम करणार आहे. कारण सुरुवातीच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं का जमिनीची ज्यावेळेस खतं टाकतोय आपण रोप टाकताना त्यावेळेसच मायक्रोरायझा आणि ट्रायकोडर्मा हे आपण त्या ठिकाणी टाकायला लावलं होतं. तर ते आपोआप अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे चांगल्या ठिकाणी होत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला कांद्याच्या रोपाची ही चांगली काळजी घ्यायची. 45 दिवसापर्यंत आपल्या कांद्याचं रोप अतिशय चांगलं तयार होणार आहे. 45 दिवस झाल्यानंतर जमीन आता आपल्याकडे वेळ आहे. साधारणतः 45 दिवस म्हणजे 1.5 महिन्याचा कालावधी. तर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण काय अजून करू शकतो? आपले शेत जर मोकळे झाले असतील, आता सगळ्यांचा बऱ्यापैकी मका होता. तर मका गेल्यानंतर मक्याचं जे काही पेंडा आहे, काढ आहे, तर ते मक्याचं पेंडा तो जो काढ जे आपण मका काढून घेतल्यानंतर जो राहतो, आपण एक तर जनावरांना ठेवतो, एक तर तो कुठेतरी उघड्यावर पडतो, एक तर फेकून देतो. तर असं न करता काय करायचं, त्या ठिकाणी त्याला तुमच्याकडे जर कुट्टी यंत्र असेल, तर त्या कुट्टी यंत्रामध्ये त्याला बारीक करून टाका. त्याचा सगळा बारीक केलेला तो जो पूर्ण जेवढा भाग असेल, त्याच्यानंतर तुम्ही काय करा, जो काडी कचरा आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेलं शेणखत, त्या शेणखताचा डेपो ते सगळं एकत्र करून कल्चर भेटतं बाजारामध्ये. कल्चर किंवा वेस्ट डिकम्पोजर कुठले जे खत कुजवण्यासाठी वेस्ट डिकम्पोजर असतं ते तुम्ही बाजारात नाही आणून त्याला पाण्यामध्ये त्याचं चांगलं मिक्स करून घ्या. 100 लिटर 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची इनरिचमेंट जर तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट केली तर त्याचा रिझल्ट तुम्हाला आणि ते करत असताना काय करायचं, शेण आणि ते पूर्ण जो तुम्हाला बारीक कुट्टी केलं सांगितलं मक्याचं वगैरे, तर ते सगळं एकत्र करून ती घाण आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते कल्चर टाकून त्याला झाकून ठेवू शकता. झाकून दिल्यानंतर साधारणतः जर तुम्ही एक त्याच्यामध्ये ओलावा असणं आवश्यक आहे म्हणून ते चांगलं प्रॉपर त्यात मॉइश्चर पाहिजे आणि मग झाकून द्या आणि 20-25 दिवसानंतर त्याला परत काढून पलटी मारून परत झाकून द्या. तर साधारणतः तुमचं जोपर्यंत कांदा लागायचं वेळ येत नाही म्हणजे 1.5 महिना तुमच्याकडे राहतो, तर 1.5 महिन्यापर्यंत तुमचं एक चांगलं खत तुम्ही तयार करू शकता. आणि ते खत तयार झाल्यानंतर तुमचं जे शेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे का ज्यावेळेस तुम्ही ते रोटर मारणार आहेत किंवा रोटर मारण्याच्या वेळेस काय करायचं का ते ठिकठिकाणी टाकल्यानंतर ते टाकून द्यायचं आणि मग तुम्ही त्या ठिकाणी रोटर मारा. कारण की ते रोटर मारत असताना त्याच्यामध्ये सगळं ते तुडून मिक्स होऊन जाईल आणि तुम्हाला जो अतिरिक्त याचा खतांचा खर्च आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी कमी येईल. आणि जर तो कमी झाला तरच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला एक थोडस रिझल्ट राहू शकतो. कारण की खर्चांचं जर विचार केला तर आपल्या खतांच्या किमती फार वाढून गेल्यात आणि त्या कुठेतरी आपल्याला नियंत्रणात आणण्याचा आपल्या हातात नाही. पण आपल्या हातात ज्या गोष्टी आपण त्या करू शकतो आणि त्या माध्यमातून आपण पुढचं नियोजन हे करायचंय. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे मी माहिती सांगितली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण आपल्या मार्फत पोहोचवा. आपल्या कृषी विभागाचं आत्माचं चॅनल आहे, त्या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीसाठी परत मी तुमच्यासाठी परत दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.